नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। सप्तशृंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। जालना बघा हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। हीरक महोत्सव बघा 60 वर्षांनी साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 4 बघा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन नंदुरबार या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 5 बघा, चपराळा हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भातसा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर सर्वाधिक लागते? बघा, भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर सर्वाधिक लागते? बघा, या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बांगलादेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, कर्कवृत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते? बघा, कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। कर्कवृत्त बघा भारतामधील एकूण 8 राज्यांमधून जाते बघा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची? बघा, तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअरवर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, तिरुअनंतपुरम ही केरळ या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता? बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा
4 राहील बुध हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात लहान तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा आणीबाणी बघा ही संकल्पना जर्मनच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोलंबसने बघा अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1492 बघा या वर्षी कोलंबसने अमेरिकेचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बघा बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला? पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1881 बघा या वर्षी पहिला फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना बघा सन 1873 या वर्षी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील साहित्य बघा निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बघा इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा इस्रो बघा या संघटनेची इस्रोची स्थापना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन बघा 1969 या वर्षी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी? सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृह यांची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना? समवर्ती सूची बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील समवर्ती सूची बघा ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते? बघा भारतीय राज्यघटना समितीचं पहिलं अधिवेशन बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 9 डिसेंबर सन 1946 भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा जागतिक लोकसंख्या दिन बघा 11 जुलै बघा 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र शासनाकडून बघा खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? बघा महाराष्ट्र शासनाकडून खालीलपैकी कोणते मासिक या ठिकाणी प्रकाशित केले जाते? बघा महाराष्ट्र शासनाकडून बघा महाराष्ट्र लोकराज्य बघा या ठिकाणी हे मासिक प्रकाशित केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र बघा हे देशामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वे सुरक्षा दल बघा RPFची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा RPFची स्थापना बघा
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1957 या वर्षी बघा RPF यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा NCC यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? बघा NCC यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा एकता आणि अनुशासन NCC यांचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? बघा भारताची बघा अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे. विषय क्रमांक 28 बघा भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? बघा सन 1951 या वर्षी बघा भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता. विषय क्रमांक बघा नीती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा नीती आयोगाचं मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या? जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? जीवनसत्वांचा शोध बघा सी फुंक बघा या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी बघा पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत? बघा पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे म्हणजे ब आणि क जीवनसत्वे ही पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा रक्तक्षय म्हणजेच ॲनोमिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? बघा रक्तक्षय म्हणजे ॲनोमिया हा बघा या ठिकाणी लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 14 एप्रिल या दिवशी बघा जागतिक ज्ञान दिवस असतो. विषय क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? बघा सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? बघा सर्वात जास्त लोह बघा पालक बघा या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते. विषय क्रमांक पुढचा बघा सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील -40 बघा या तापमान या ठिकाणी ते समान असतात. विषय क्रमांक पुढचा बघा भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बा भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणी ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जोसेफ फ्रिस्ले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूचा शोध लावलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता इन्सुलिनची बघा निर्मिती ही स्वादुपिंडामध्ये या ठिकाणी होत असते. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व? बघा रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील के जीवनसत्व बघा हे रक्त गोठवण्याचं कार्य करते. विषय क्रमांक एरोनॉटिकल्स या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा बघा एरोनॉटिकल्स या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? बघा एरोनॉटिकल्स बघा या शास्त्रामध्ये हवाई उड्डाण यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? बघा बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये बघा प्रतिषक वायू म्हणून फ्रेऑन वायू या वायूचा या ठिकाणी उपयोग हा केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक दूरसंचार दिवस बघा 17 मे बघा या दिवशी जागतिक दूरसंचार दिन असतो. विषय क्रमांक पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा पृथ्वीचा बघा एकमेव उपग्रह बघा चंद्र या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, अलेप्पी हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, अलेप्पी बघा हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर बघा केरळ या राज्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा, पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? पेसमेकर बघा, पेसमेकर बघा हृदय यांच्या संबंधीचं आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव बघा शेरवली हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, इंडिया विन्स फ्रीडम तर मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन बघा, सायमन कमिशन बघा भारतामध्ये सन 1928 या वर्षी ते आले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? बघा, गोवा हे राज्य बघा स्वतंत्र होण्यापूर्वी बघा ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. दुसरा क्रमांक 50 बघा, ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा राजा राममोहन राय यांनी केली होती. खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा राजा राममोहन राय यांनी केली सन 1828 मध्ये त्यांनी बघा स्थापना ही केली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण आहेत? भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत बघा IMP PDF, तर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.